हॅलो, नमस्कार. सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपली छान अशी सकाळ सुरू झालेली आहे आणि सकाळ म्हटलं की आपल्याला सर्वांना एकच प्रश्न असतो, नाश्त्याला काय बनवायचं, जेवणाला काय बनवायचं. आपल्या गृहिणींसाठी एकदम धावपळीची अशी सुरुवात असते ती सकाळ. तर इथं माझी आता बघा सकाळची सुरुवात झालेली आहे आणि मी नाश्त्यासाठी ना पोहे बनवत आहे. तर पोह्यांसाठी तर मी आता कांदा चिरून घेत आहे. तर सकाळची सुरुवात आणि आपल्याला नाश्त्याला पडलेला प्रश्न की आज काय बनवायचं. तर नवीन नवीन रोज आपण पौष्टिक आणि छान असं आपल्या घरच्यांना काय घालू शकतो, हे गृहिणींना आपल्याला दररोज काय ना काय पडलेला प्रश्न असतो. तर आज मी पोहे बनवत आहे. तर इथे मी पोह्यांसाठी ना पहिल्यांदा शेंगदाणे तळून घेतलेत. तर आता सुट्टे आहेत त्यामुळे ना डेली माझा थोडासा नाश्ता लेट होतो, कारण आता सुट्टे असल्यामुळे थोडंसं लेट उठणं होतं. टिफिन वगैरे नसतो मला. तर मग मी साधारणपणे 6:30 किंवा 7 वाजेपर्यंत उठते आणि जेव्हा टिफिन असतो तेव्हा मात्र मला प्रॉपर 5:30 ला उठावंच लागतं. तर आता माझं पावणे 7, 6:30 असं रुटीन आहे उठायचं. तर तर बाहेर ना आता छान असा पाऊस पडत आहे आणि त्यानंतर ना असं पाऊस आणि गरमागरम पोहे आणि चहा असं सकाळ सकाळी खायला ना खरंच खूप मस्त वाटतं. तर मग मी आज म्हणून नाश्ता ना सकाळ सकाळी असं गरमागरम पोहे करत आहे. तर पोहे ना घरामध्ये सर्वांच्याच आवडीचे आहेत. तर असं रव्याचा उपमा वगैरे ना माझा मुलगा खात नाही. म्हणून जास्तीत जास्त ना कडधान्य किंवा पोहे असेच माझ्या नाश्त्यामध्ये बनत असतात. पण जेवढं काही पौष्टिक आणि छान पोट भरून खाता येईल असंच मी नाश्ता बनवत असते. जेणेकरून सगळ्यांचं पोटही भरेल आणि सर्वांना आवडेल पण. तर इथं आता पोहे बनलेले आहेत आपले. तर आता आणखी मी आता त्याला छान असं थोडंसं वाफेवरती ना छान असं हलवून घेते. जेणेकरून आणखीन आपले पोहे छान आणि टेस्टी नरम होतील. तर इथे पोहे बनलेले आहेत माझे आणि आता मी तिथे प्लेटमध्ये काढून घेते आणि गरमागरम माझ्या मुलाला आणि माझ्या मिस्टरांना देते. तर गरमागरम पोहे तयार झालेले आहेत आणि त्याच्यावरती ना छान असं मी सुक्क खोबरं आणि बारीक शेव टाकते आणि छान असं लिंबू पिळा ना इतके टेस्टी लागतात ना असे पोहे. आणि अशा प्रकारचे पोहे तुम्ही खाऊन एकदा करून बघा. खरंच खूप जास्त टेस्टी लागतात आणि बाहेर असा पाऊस आहे. अशा थंडगार वातावरणात असे छान असे गरमागरम पोहे त्याच्यावरती असं खोबरं आणि शेव टाकून लिंबू पिळून खाल्लं ना इतकं टेस्टी लागतात ना की बस. तर आता इथे ना आपले गरमागरम पोहे आणि छान असा एकदम कडक फर्स्ट क्लास चहा तयार झालेला आहे. तर पाऊस पडत आहे गॅलरीमध्ये मस्त बसून असा आता सकाळ सकाळी आम्ही सगळेजण नाश्ता करणार छान अशी पावसाची मजा घेत घेत. तर कुठल्याही हिल स्टेशनवरती जसं आपण एन्जॉय करतो ना, तसं एन्जॉय करायचा सकाळ सकाळी नाश्ता करायचा गॅलरीत बसून. तर खरंच दिवस असा कसं खूप प्रसन्न होतो ना की बस. आणि झाडांना तर बघा आता पाऊस कंटिन्यू असल्यामुळे पाणी द्यायची गरजच लागत नाहीये. तर दर 2 किंवा 3 दिवसांनी मी पाणी देते झाडांना. तरी पण झाडं किती फ्रेश आणि एकदम आनंदी असं वाटत आहेत ना, की एकदम फुललेली आहेत, खुललेली आहेत पावसामुळे. तर बघा इथे तुम्ही किती कंटिन्यू पाऊस पडत आहे. रिमझिम, रिमझिम पाऊस आहे. पण संततधारेचा पाऊसच आपल्याला ना खरंच खूप जास्त सुख देऊन जातो. गेले 4 दिवस कंटिन्यू पाऊस आहे. अजिबात पाऊस उघडायचं नाव घेत नाहीये आणि रेस्टच घेत नाहीये. तर या पावसामध्ये ना कपडे सुकवायचा हा खूप मोठा प्रश्न असतो आपल्या गृहिणींना आणि त्यासाठीच मी ही एक महत्त्वाची गोष्ट आणलेली आहे कपडे सुकवण्यासाठी. तर हे कपडे वाळवण्यासाठी ना मी स्टँड घेतलेला आहे. नाहीतर माझे कपडे ना एरवी असे एकदम घरभर बघा असा पसारा असतो. कुठे खुर्चीवरती, चेअरवरती आणि इकडे-तिकडे मला ना असे कपडे सुकत टाकावे लागत होते आणि घरभर त्याचा पसारा व्हायचा. तर तो पसारा बघूनच माझी चिडचिड व्हायची. कारण आपण बाकीचं घर स्वच्छ ठेवायचो, पण घरात ना सगळीकडे कपडे पसरवलेले असायचे. तर त्यामुळे खरंच खूप पसारा वाटायचा. म्हणून मग मी हे स्टीलचं स्टँड घेतलेलं आहे कपडे सुकवण्यासाठी. तर खरंच हे स्टँड ना मला खूप उपयोगी वाटलं. तर ज्यांच्याकडे आहे त्यांना माहितीच असतील याचे फायदे वगैरे. पण हे एका कोपऱ्यात बसतं आणि व्यवस्थित बसतं. त्यानंतर ना खूप सारे कपडे पण याच्यावरती बसतात, सुकतात. जर ज्यांच्याकडे मशीन आहे कपडे धुण्यासाठी, तर मशीनमध्येच 80 किंवा 90% कपडे तर सुकून निघतात. त्यामुळे ते डायरेक्ट असं हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये हे स्टँड ठेवू शकतो आपण आणि वापरू शकतो. पण मी हातानेच कपडे धुते, त्यामुळे कपड्यातलं पाणी निथळायला थोडा वेळ लागतो. म्हणून कपड्यांचं पाणी निथळेपर्यंत हे आपण गॅलरीमध्ये ठेवून द्यायचं आणि पूर्ण कपडे असे हडकले थोडे सुकण्यासारखे आले, की मग आपण हे फॅन खाली ठेवून द्यायचं. तर बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये हे एकदम व्यवस्थित असं बसतं.
आणि मॅनेज करायला आणि पण खूप सोपं आहे, फोल्डेबल आहे. कपडे सुकून झाले की आपण कुठेही ह्याला फोल्ड करून एका कोपऱ्यात ठेवू शकतो, जेणेकरून याचा पसारा अजिबात होत नाही. तर हे माझे ना कपडे भरपूर दिवस झाले, 2-3 दिवस झाले सगळे घरभरच पसरत होते. अजिबात सुकवायला जागाच नव्हती. म्हणून मी हे घेतलेलं आहे आणि पावसाळ्यासाठी हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे कपडे सुकवण्यासाठी. तर आता बघा माझे कपडे ना आता घरभर पसारा न होता एका ठिकाणी किती व्यवस्थित बसलेले आहेत आणि दिसायला पण ते किती छान दिसत आहे. तर अजिबात आता पसारा होत नाहीये. आणि पावसाळ्यामध्ये ना घरामध्ये कुमट वास येऊ नये यासाठी ना मी अशा हे सेंटेड ना गोळ्या वापरते. तर ह्या गोळ्यांना आपल्याला डी-मार्टमध्ये किंवा कुठल्याही मॉलमध्ये आपल्याला भेटून जातात सहज एकदम. तर या गोळ्या बघा अशा बेसिनमध्ये ठेवून द्यायच्या किंवा अशा घरातले जे बॉक्सेस वगैरे असतात ना त्याच्यात ठेवून द्यायच्या. जेणेकरून आपल्या घरात कॉकरोच होत नाहीत किंवा बाथरूममध्ये ठेवायच्या. जेणेकरून कुमट वास आपल्या घरामध्ये येत नाही आणि असा रूम फ्रेशनरचा वापर करायचा. जेणेकरून पावसाळ्यातही आपलं घर एकदम सुगंधित राहील किंवा तुम्ही कम्फर्टमध्ये पाणी मिक्स करून त्याचाही रूम फ्रेशनर करू शकता. त्याचाही सुगंध अगदी दिवसभर आपल्या घरामध्ये राहतो आणि घर एकदम फ्रेश राहतं. तर इथं तर आम्ही आता आलेलो आहोत इथं नदीच्या किनारी. आमच्या घराजवळच एक नदी आहे. थोडंसं जे 1-1.5 किलोमीटर दूर आहे. तर या नदीला ना पूर आलेला आहे. तर दिवसभर कंटिन्यू तुम्ही पाहताय आता पुणे आणि मुंबईमध्ये ना किती किती जास्त पाऊस आहे. दिवस-रात्र कंटिन्यू पाऊस चालू आहे. त्यामुळे नदीला ना पूर आलेला आहे. आणि आळंदी पण माझ्या घरापासून साधारण 9 ते 10 किलोमीटर जवळ आहे, जवळच आहे. तर इंद्रायणीला पण इतका सारा पूर आलेला आहे ना, पण तिथं काही जाऊ दिलं नाही. तिथली वाहतूक ना तात्पुरती बंद केलेली आहे. आता 2 दिवसावरतीच पालखी आलेली आहे आणि इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे. तर या नदीला पण बघा तुम्ही किती पूर आलेला आहे. हे जे नदीकाठी ना शिवशंकरांचं आत्मलिंगेश्वर हे मंदिर आहे. ते स्वयंभू मंदिर आहे. आणि हे संपूर्ण मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे. फक्त आणि फक्त मंदिराचा कळसच आपल्याला दिसत आहे. बाकी संपूर्ण मंदिर हे पाण्याखाली गेलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही इथे फक्त मंदिराचा कळसच आपल्याला दिसतोय. तर कालचे लोक तर सांगत होते, की काल तर नदीला ना एकदम रौद्र रूप आलेलं होतं. एकदम खळखळून नदी वाहत होती आणि पाणी वरतून येतच होतं. आणि नदीला यापेक्षाही जास्त पाणी होतं. आज तरी पाणी थोडंसं कमी झालेलं आहे आणि नदी एकदम झुळझुळ शांत वाहत आहे. पण काल तर एकदम रौद्र रूप होतं नदीचं. खूप सारं पाणी नदीला आलेलं होतं. तर महापूरच आलेला आहे म्हणावं लागेल यावर्षी नदीला. माझ्या घरापासून ना आळंदी पण फक्त 9 किलोमीटर अंतरावरती आहे. तर इंद्रायणी नदीला पण महापूर आलेला आहे. अवघ्या 2 दिवसावर आपल्या माऊलीची पालखी आलेली आहे आणि इंद्रायणीला असा महापूर आलेला आहे बघा. आपण माणसांनी नद्या इतक्या घाण करून ठेवलेल्या होत्या ना, पण नदीला पूर येऊन नदीने स्वतःची स्वच्छता स्वतःच करून घेतली. जे माणसाला जमलं नाही ते निसर्गाने स्वतःच करून दाखवलं आणि आपली नद्यांनी ना स्वतःची स्वच्छता स्वतःच करून घेतली. पूर आला आणि संपूर्ण घाण नद्यांनी वाहून दूर फेकून दिली. तर तुम्ही बघा पाणी किती स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे. नदी एकदम झुळझुळ आणि शांत वाहत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.